आज ना तुम्हाला खूप सोपी, खूप लवकर आणि अगदी लवकर होणारी आणि कमी टाईम घेणार ते म्हणजे छोले भटुरेची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम हॉटेल स्टाईल लागतात आणि खूप खूप म्हणजे खूप लवकर होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. काय करायचं, एक सुती कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लवंगा, काळे मिरे, त्याच्यानंतर टाकलेलं आहे जे फ्लावर असतात खडे मसाल्यामधले ते, मोठीवाली इलायची टाकलेली आहे, त्याच्यानंतर दालचिनी टाकलेली आहे, पत्ती टाकलेली आहे आणि छान अशी पोटली अशी मस्त अशी बांधून घेतलेली आहे बघा. इथे ना मी घेतलेलं आहे कुकरमध्ये जे चणे असतात, आपले चणे जे असतात ते व्हाईटवाले चणे, ते रात्रभर भिजू घातले होते पाण्यामध्ये मी आणि नंतर धुवून 2-3 वेळेस मी ते कुकरमध्ये घेतले आहेत. त्याच्यामध्ये पोटली टाकले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडं चण्याच्या वरी, म्हणजे थोडंसं आधीमध्येच पाणी थोडंसं राहिलं ना की वर पडतं. इथे ना 5 वाटी मी मैदा घेतलेला आहे. मोजून 1 वाटीने ना तुम्ही कोणत्या तर असं मेजरमेंट ठेवत जावा. तर ते त्याच वाटीने मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, 5 वाटी मैदा आधीच घेतला होता, अर्धा वाटी दही त्याच वाटीने घेतलेला आहे, थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, मी थोडीशी साखर टाकलेली आहे, त्यानंतर थोडासा मध्ये खायचा सोडा टाकलेला आहे आणि तेच जी वाटी दह्याची होती ती खंगाळून घेतली आणि तेच पाणी टाकून छान असा घट्टसर असा त्याचा जे आहे ना ते मी गोळा बनवून घेतलेला आहे बघा. आणि छान प्रकारे याला आता मस्त असं मी पीठ वगैरे मळून साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे मच्छरने बॉईल झाले आहेत. हे बघितले, काढल्यानंतर चमच्यावर घे थोडंसं दाबून बघायचं, पूर्ण दबत असेल मध्ये काही गरज नसेल ना तर बरोबर आपले उकडून झालेले आहेत. इथे लगेच कढई गरम केली, कढईमध्ये तेल गरम केलं, लगेच मध्ये जिरे टाकले, जिरे चांगले तडतडले की लगेच मध्ये हिंग टाकून घेतलं, थोडंसं हिंग जरा छान असं तेलामध्ये फ्राय झाले की लगेच त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेतला मी आणि तेजपत्त्याला चांगल्या प्रकारे असं थोडंसं फ्राय झालं की लगेच मध्ये कांदा टाकून घेतला कट केलेला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. खरं तर अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती आधी तेलामध्ये टाकायची होती डायरेक्ट, पण मी आधी कांदा टाकला, ठीक आहे काही नाही सगळंच फ्राय होऊन जाईल ते. तर ते सगळं मस्त असं मिक्स करून घेतलं मी छान प्रकारे. कांदा जे आहे ना ती त्याचा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे. नंतर मध्ये हळद टाकली आणि नॉर्मल आपलं रेड चिली पावडर असतं ना ते टाकून घेतलेलं होतं मी आणि त्याला चांगल्या प्रकारे सगळं असं मिक्स करून घेतलं. लगे आणखीन आपल्याला याच्यामध्ये मसाला ॲड करायचे, ते म्हणजे काश्मीरी रेड चिली पावडर ॲड करायचा आहे, त्याच्यानंतर ॲड करायचा आहे मध्ये चणे मसाला, मग कोणचा बी सुहाना एव्हरेस्ट कोणचं पण याचं तुम्ही जे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ते घेऊ शकता. तर ते चणे मसाला आपल्याला मध्ये ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये मीठ टाकायचं आहे चव्यानुसार आणि मसाला थोडासा आणखीन टाकलेला आहे मी, कारण मला थोडासा कमी वाटला म्हणून. खरं तिथे मी 2 चमच मोठे गच्च भरून टाकलेलं आहे टोटल सगळं. नंतर टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे आणि ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये मी आपले जे चणे आधी बॉईल केलेले होते ना व्हाईटवाले ते थोडे टाकले होते, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ना ही घट्ट झाली पाहिजे, एक जीव सगळी भाजी आपली मिळून आली पाहिजे. त्याच्याने छान असं मिक्स झालं की लगेच त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली. छान बघा वरी जी आपली ग्रेव्ही आहे तेल सोडत आहे बघा, म्हणजे आता आपली ग्रेव्ही झालेली आहे. आता हे चांगल्या प्रकारे फ्राय झालं ना की याच्यामध्ये वरतून टाकून घ्यायचं बघा जिरे पावडर आणि मस्त टाकून घ्यायचा धनिया पावडर, म्हणजे त्याचा फ्लेवर एकदम भारी होतो आणि खूप छान लागतं त्याच्याने. छान प्रकारे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण जे बॉईल केलेले चणे होते ना व्हाईटवाले ते सगळे बॉईल केलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि खरी टेस्ट आपण जे मी ते पोटली टाकली होती बघा त्याच्यामध्ये की पत्ती वगैरे खडे मसाल्याची, याचीच टेस्ट खरी लागते बघा आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये टाकायची गरज नाही, सगळं त्या पाण्यामध्ये सगळं उकडताना लागतं, टेस्ट सगळी छान येते आणि एकदम भारी टेस्ट लागते. सो तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा बरं का घरी, खूप भारी लागते रेसिपी. घरच्याला एकदा खाऊ घातला तर ते सारखे तुम्हाला म्हणणार की अशी खाऊ घाला म्हणून. तर छान प्रकार थोड्या वेळ सगळं बॉईल वगैरे झालं, भाजीने एकदम रेडी आहे बघा. वरतून थोडासा मध्ये पुदिना कट करून टाकलाय मी, थोडंसं टाकले, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता. तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती सो मी फक्त पुदिना टाकलाय आणि मस्त आपल्या इथे जे आहे ती छोले रेडी आहेत. भटुऱ्यासाठी पीठ वगैरे मस्त सॉफ्ट झालं होतं, त्याला चांगल्या प्रकारे हाताने मळून जे आहे असे तुकडे करून घेतले त्याचे आणि छान प्रकारे मस्त असं लाटून घ्यायचं. आपल्याला जसं आकार आवडतं अंडाकृती किंवा गोल तसं आपण करून घ्यायचं. मी तर गोल आकार करून घेतले होते, मस्त असे लाटून घ्यायचे आणि मस्त तेलामध्ये तेल चांगलं गरम झालं ना की थोडंसं मध्ये काहीतरी टाकायचं ते पीठ आपलं आणि वरी आलं की बरेच तेल तापलेलं आहे. मग सगळे भटुरे असे मस्त तळून घ्यायचे, टम 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 मस्त फुगतात बघा. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा बरं का, विसरू नका रेसिपी ट्राय करायला. संडेला सुट्टीला वगैरे, उद्या तर संडे आहे, तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. कशी वाटते ती नक्की कॉमेंट करून सांगा. नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा.